नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामधील आज आपण प्रत्यक्ष घटकांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम आपण अभ्यास करूया सार्वजनिक वित्त व्यवहार या संकल्पनेचा। सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय याविषयीची माहिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला या घटकाविषयीची माहिती विचारात घेत असताना असं लक्षात येईल की अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी सार्वजनिक वित्त व्यवहार ही एक शाखा आहे। या शाखेमध्ये शासनाच्या भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकला जातो। मित्रांनो, या शाखेत शासनाच्या भूमिकांचा आणि कार्याचा विचार केला जात असेल तर हे शासन नेमकं काय, शासन म्हणजे काय, शासनाच्या भूमिका आणि कार्य विचारात घेतली जात आहेत। तर मग शासन म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे। म्हणून शासनाचा जर आपण अभ्यास केला तर शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय। ही नागरिकांनी केलेली संस्था असते आणि ती विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडत असते। मग असं जे शासन आहे या शासनाच्या भूमिका काय असतात, त्यांचं कार्य काय असतं यावरती प्रकाश टाकण्यासाठी सार्वजनिक वित्त व्यवहार ही शाखा काम करते। शासनाच्या कार्यांविषयीची जर ही शाखा असेल तर मग शासनाची कार्य कोणती, जसं परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे, रोजगार निर्माण करणे, अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखणे, आरोग्य असेल, शिक्षण असेल इत्यादींची तरतूद करणे, यांसारखी अनेक कार्य शासनाकडून केली जातात। या कार्यांच्या संदर्भातील भूमिका आणि त्याच्या कार्यावरती जे काम करणारे त्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी सार्वजनिक वित्त व्यवहार ही शाखा काम करते। या शासनाच्या कार्यांचं देखील आपण वर्गीकरण करू शकतो। जे शासनाची कार्य आपण पाहिली, हे कार्य काही सक्तीची कार्य आहेत तर काही ऐच्छिक कार्य आहेत। सक्तीच्या कार्यांमध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे सक्तीचं काम आहे, शासनाला करावं लागतं। हे अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे सक्तीचं कार्य। पण काही ऐच्छिक कार्य आहेत, जसं मी आत्ताच सांगितलं, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा निवृत्ती वेतन देणं असेल किंवा कल्याणकारी योजना राबवणे असेल, यांसारख्या योजना राबवण्यास शासन ऐच्छिक कार्य असतं। हे त्याच्यावरती बंधन नाही शासनावरती। हे कार्य शासनाने करायचं की नाही हे शासन करू शकतं। अशा प्रकारच्या कार्यांच्या संदर्भातली ही शाखा आहे आणि याच्यामध्ये शासनाच्या भूमिका काय असतात, शासनाची भूमिका कशी असते याविषयीची माहिती ह्या सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेमध्ये केली जाते। म्हणून आपल्याला भारतातील अशाच सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेतल्या शासनाच्या अशा कार्यांच्या आणि शासनाच्या भूमिकांची माहिती अभ्यासायची आहे। चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये प्रत्यक्ष सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याचा अर्थ अभ्यासणार आहोत। आज आपण फक्त शासन म्हणजे काय आणि कशाच्या संदर्भातली ही शाखा आहे याविषयीची माहिती अभ्यासली आहे। मित्रांनो, ह्या ज्या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भातील व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत, हे व्हिडिओ तर पाहायला विसरू नका। याचबरोबर माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलवरती आपण महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहेत। आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर आपल्याला विनंती आहे की ते व्हिडिओ पहा, त्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करा, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्याची मदत होईल। आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला, चांगला वाटला, तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।